नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व केलेला आहे। तेथे आपण d2y/dx² ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे। येथे पण आपल्याला d2y/dx² म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचे आहे। येथे x आणि y च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत। सोल्यूशन x equal to a theta minus sin theta differentiating with respect to theta, therefore dx upon d theta equal to a हा कॉन्स्टंट आहे असंच राहील, थीटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणजे 1 येईल, मायनस साइन थीटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा, y equal to a 1 minus cos theta differentiating with respect to theta, therefore dy by d theta a हा कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे असाच राहील, 1 कॉन्स्टंट आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थीटा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा मायनस साइन थीटा इथे हा ब्रॅकेट करू आपण, देअरफॉर dy बाय डी थीटा ए ने मल्टिप्लाय करू, हे 0 होतील, मायनस मायनस प्लस साइन थीटा होईल म्हणजे a इंटू साइन थीटा म्हणजे a साइन थीटा, एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घेतलेली आहे, येथे वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घेतलेली आहे, परंतु आपल्याला वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स पाहिजे। त्यासाठी आपण काय करणार, नाऊ आपल्याला dy बाय dx पाहिजे, बरोबर आहे। तर फॉर्म्युला कोणता होईल, dy बाय डी थीटा अपॉन dx बाय डी थीटा। आता व्हॅल्यू पुट करू आपण, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू ही व्हॅल्यू आहे a साइन थीटा आणि ही व्हॅल्यू आहे dx अपॉन डी थीटा a ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थीटा, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू a कॅन्सल होईल, साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा। पहा याला अजून सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला, देअरफॉर dy बाय dx इक्वल टू साइन थीटा आपण काय करू 2 साइन थीटा अपॉन 2, पहा साइन थीटा म्हणजे काय 2 साइन थीटा अपॉन 2 इंटू कॉस थीटा अपॉन 2, हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला। साइन थीटाला आपण साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये याप्रमाणे लिहू शकतो, बरोबर आहे। 1 मायनस कॉस थीटा म्हणजे 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2, पहा हे फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे। हे 2 कॅन्सल होतील, हे साइन थीटा कॅन्सल होईल, तर येथे स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर कॅन्सल होईल, देअरफॉर dy बाय dx ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, कॉस थीटा अपॉन 2 आणि खाली साइन थीटा अपॉन 2, येथे स्क्वेअर होता परंतु साइन थीटा अपॉन 2 ने कॅन्सल झालेला आहे म्हणजे येथे राहील साइन थीटा अपॉन 2, बरोबर आहे। कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट, dy बाय dx ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल कॉट थीटा अपॉन 2, बरोबर आहे। आपल्याला काय पाहिजे, आपल्याला d2y/dx² पाहिजे। आपण काय फाइंड आउट केलेलं आहे dy बाय dx, म्हणजे अजून आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल। आता डिफरन्शिएटिंग करू विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, पहा इथे dx आहे, आपल्याला dx² पाहिजे म्हणजे x ने डिफरन्शिएट करावं लागेल, बरोबर आहे। म्हणजे इथे काय करणार आपण d2y/dx² होईल इक्वल टू, पहा इथे आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे ddx ऑफ कॉट थीटा अपॉन 2, पहा इथे थीटा आहे परंतु येथे x आहे म्हणजे येथे थीटा नाही आहे, येथे x नाही आहे, येथे थीटा नाही आहे। आपण काय करणार, याला असं लिहिणार आपण, देअरफॉर d2y/dx² ही व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल, आधी आपण काय करणार
थिटाने हे डिफरन्शिएट करणार कॉट थिटा अपॉन 2, कॉट थिटा अपॉन 2. नंतर हा थिटा जो आहे त्याला आपण एक्सने डिफरन्शिएट करणार म्हणजे डी थिटा अपॉन डी एक्स, डी डी एक्स ऑफ थिटा याप्रमाणे. कॉट थिटा अपॉन 2 ही डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2 बरोबर आहे. परंतु थिटा अपॉन 2 याची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 येईल. थिटाची 1 आणि 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आहे. हे काय आहे डी थिटा अपॉन डी एक्स बरोबर आहे. हे अँगलमध्ये हाफ आहेत परंतु हे वेगळे आहेत म्हणजे मायनस हाफ हे कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2 बरोबर आहे. डी थिटा अपॉन डी एक्स ही व्हॅल्यू कोणती आहे डी एक्स अपॉन डी थिटा. येथे काय आहे डी थिटा म्हणजे आपण असं लिहू शकतो याला 1 अपॉन डी एक्स अपॉन डी थिटा. याचा रेसिप्रोकल केला तर हेच येईल बरोबर आहे. कारण ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे ती पुट करू आपण ए 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू मायनस हाफ कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2 1 अपॉन ही व्हॅल्यू किती आहे ए 1 मायनस कॉस थिटा. इथे फ्रॉम 1 लिहा फ्रॉम 1 आणि याला सपोज 1 नंबर फ्रॉम 1 ही व्हॅल्यू आपण फ्रॉम 1 वरून पुट केलेली आहे. हे मायनस साईन हे 1 अपॉन 2 हा ए मल्टिप्लिकेशनमध्ये आहे येथे लिहू आपण बरोबर आहे. हे कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2 म्हणजे इथे काय राहील हा ए आपण लिहिलेला आहे 1 मायनस कॉस थिटा हाच फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे आपण. 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा अपॉन 2, 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा अपॉन 2. 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय 2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा अपॉन 2. हे 2 पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे. हे 2 म्हणजे 4 होतील म्हणजे मायनस 1 अपॉन 4 ए असं लिहू शकतो आपण. हे 2 आता लिहिण्याची गरज नाही. कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2 इंटू हे 2 आपण लिहिलेले आहेत 1 अपॉन साईन स्क्वेअर म्हणजे काय होईल कोसेक स्क्वेअर 1 अपॉन साईन स्क्वेअर आहे म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन 2. 1 अपॉन साईन म्हणजे कोसेक बरोबर आहे. येथे स्क्वेअर आहे कोसेकला येथे स्क्वेअर आहे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे कोसेकचा पॉवर 4 होईल मायनस 1 अपॉन 4 ए म्हणजे कोसेकचा पॉवर किती होईल 4 आणि थिटा अपॉन 2 अँगल आहे. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला d2y अपॉन dx स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन सब क्वेश्चन सेकंड सोल्युशन. आपल्याला d2y अपॉन dx स्क्वेअर पाहिजे. x इक्वल टू 2at स्क्वेअर. येथे ए हा कॉन्स्टंट आहे परंतु t हे पॅरामीटर आहे म्हणजे व्हेरिएबल आहे. t येथे पॅरामीटर आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t देअरफॉर dx अपॉन dt इक्वल टू 2 हा कॉन्स्टंट आहे ए हा कॉन्स्टंट आहे टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे 2t येईल बरोबर आहे. पॉवर समोर येईल पॉवर 1 ने कमी होईल. देअरफॉर पूर्ण मल्टिप्लिकेशन आहे हा म्हणजे dx अपॉन dt इक्वल टू 2 × 2 4 a आणि t याप्रमाणे. y इक्वल टू 4at येथे आपण डिफरन्शिएटिंग करू आपण विथ रिस्पेक्ट टू t. देअरफॉर dy बाय dt विथ रिस्पेक्ट टू t असल्यामुळे येथे dt येणार आहे dx येणार नाही. इक्वल टू 4 हा कॉन्स्टंट आहे ए हा कॉन्स्टंट आहे t हे पॅरामीटर आहे म्हणजे टीचे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 येईल इंटू 1 लिहिण्याची गरज नाही म्हणजे dy बाय dt ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळत आहे बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे d2y अपॉन dx स्क्वेअर. आधी आपण dy बाय dx फाइंड आउट करू. dy बाय dx 9 म्हणजे dy बाय dt आणि
dx/dt. क्वेश्चन नंबर फर्स्ट तुम्ही आधी सॉल्व करा, नंतर हे सॉल्व करा. आता व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर dy/dx इक्वल टू, ही व्हॅल्यू आहे 4a आणि ही व्हॅल्यू आहे 480. देअरफॉर 4 कॅन्सल होतील, a कॅन्सल होईल, 1/t dy/dx इक्वल टू 1/t. ही व्हॅल्यू आहे dy/dx. आपल्याला पाहिजे d2y/dx², म्हणजे dxचा स्क्वेअर पाहिजे. म्हणजे आता विथ रिस्पेक्ट टू एक्सने आपण डिफरन्शिएटिंग करू. विथ रिस्पेक्ट टू टीने करायचं नाही आपल्याला, विथ रिस्पेक्ट टू एक्स, तरच हे dx² होईल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे d2y/dx² होईल, बरोबर आहे. इक्वल टू 1/t, याला डिफरन्शिएटिंग करायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्सने. येथे टी नाही आहे, एक्स आहे, येथे टी आहे. म्हणजे आपण काय करणार, टीने 1/t हे डिफरन्शिएटिंग करणार आणि हा जो टी आहे त्याला एक्सने डिफरन्शिएटिंग करणार, म्हणजे dt/dx याप्रमाणे. इथे dx ऐवजी dt घेतलेला आहे, याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. नंतर टीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, dt/dx. 1/t त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. 1/t विथ रिस्पेक्ट टू टी आहे, म्हणजे टीचा पॉवर काय होईल, -1, बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह कशी घेतो आपण, पॉवर -1 समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल, म्हणजे -1 म्हणजे -2 होईल, -2, बरोबर आहे. म्हणजे -1 इंटू टीचा पॉवर -2 म्हणजे -tचा पॉवर -2 याप्रमाणे, बरोबर आहे. हा पॉवर प्लस केला आपण तर हे मायनस साईन आणि पॉवर आता 1/t² याप्रमाणे. म्हणजे 1/tची डेरिव्हेटिव्ह काय येत आहे, -1/t². याची डेरिव्हेटिव्ह -1/t². याला आपण असं लिहू, 1/dx/dt, कारण ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे dx/dt, बरोबर आहे. परंतु ही नाही आहे, म्हणून आपण रेसिप्रोकल केलेलं आहे. ही व्हॅल्यू पुट करू आपण. सपोज 1 नंबर, म्हणजे -1/t² इंटू 1/, ही व्हॅल्यू आहे 480. येथे लिहिणार फ्रॉम 1 इक्वल टू, हे मायनस साईन 1/, -1 इंटू 1 म्हणजे -1 t², येथे टी आहे, टीचा क्यूब होईल 4a टीचा क्यूब, 4a आणि टीचा क्यूब. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला d2y/dx². 1/tची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय घेतलेली आपण, -1/t². नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन. x इक्वल टू sin θ, y इक्वल टू sin cube θ, when θ इक्वल टू π/2. सोल्यूशन, x इक्वल टू sin θ आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू θ, देअरफॉर dx/dθ. sin θ विथ रिस्पेक्ट टू θ डेरिव्हेटिव्ह काय येईल, cos θ. ही व्हॅल्यू काढली आपण. आता y इक्वल टू काय आहे, sin cube θ. येथे आपण डिफरन्शिएटिंग करू विथ रिस्पेक्ट टू θ, देअरफॉर dy/dθ इक्वल टू, पॉवर समोर येईल. पहा इथे दोन फंक्शन आहेत, एक ट्रिग्नॉमेट्री आहे, एक पॉवर आहे, बरोबर आहे. म्हणजे पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल. ही झाली पॉवरची डेरिव्हेटिव्ह. पुन्हा या sin θची डेरिव्हेटिव्ह cos θ याप्रमाणे. नाऊ आपल्याला काय पाहिजे, dy/dx, dy म्हणजे dy/dθ अपॉन dx म्हणजे काय, dx/dθ. व्हॅल्यू पुट करू. dy/dθ ही व्हॅल्यू आहे 3 sin² θ इंटू cos θ.
आणि ही व्हॅल्यू आहे कॉस थिटा. पहा कॉस थिटा आणि कॉस थिटा कॅन्सल होईल. 3 sin स्क्वेअर थिटा. देअरफॉर dy बाय dx. देअरफॉर dy बाय dx ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे? 3 sin स्क्वेअर थिटा. 3 sin स्क्वेअर थिटा. dy बाय dx आपल्याला काय पाहिजे? d2y बाय dx स्क्वेअर. येथे dx आहे, आपल्याला स्क्वेअर पाहिजे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा करून चालणार नाही आपल्याला. येथे विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे तरच हे dx स्क्वेअर होईल. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर. याला पुन्हा आपण डिफरन्शिएटिंग केल्यानंतर d2y अपॉन dx स्क्वेअर होईल इक्वल टू. आता विथ रिस्पेक्ट टू x आहे त्यामुळे आपण ddx 3 × sin स्क्वेअर थिटा. येथे x आहे, येथे थिटा आहे. येथे dx आहे, येथे थिटा आहे. येथे x, येथे थिटा आहे. बरोबर आहे. म्हणजे येथे आपण थिटा जर लिहिला तर हे 3 sin स्क्वेअर थिटा. कारण विथ रिस्पेक्ट टू थिटाने आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल. बरोबर आहे. परंतु थिटाला पुन्हा एक्सने डिफरन्शिएटिंग करायचं आहे म्हणजे डी थिटा अपॉन dx. हा 3 कॉन्स्टंट आहे. साइन स्क्वेअर थिटा आधी पॉवर समोर येईल. पॉवर समोर येईल. बरोबर आहे. आधी पॉवरची पॉवर 1ने कमी होईल म्हणजे साइन थिटा. पुन्हा साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा इंटू ही व्हॅल्यू नाही आपल्याकडे परंतु ही आहे dx अपॉन डी थिटा. याला आपण असं लिहू शकतो 1 अपॉन हे वर जातील हे खाली येतील म्हणजे याचा रेसिप्रोकल इक्वल टू हे 6 होतील. 6 साइन थिटा कॉस थिटा इंटू 1 अपॉन dx अपॉन टी थिटा. ही व्हॅल्यू आहे कॉस थिटा. सपोज 1 नंबर येथे लिहिणार कॉस थिटा. हे फ्रॉम 1 हे कॉस थिटा कॅन्सल होतील म्हणजे 6 साइन थिटा. ही व्हॅल्यू कशाची आहे? d2y अपॉन dx स्क्वेअर. परंतु आपल्याला काय पाहिजे? व्हेन थिटाची व्हॅल्यू π/2. आता थिटाची व्हॅल्यू π/2 पुट करू आपण. d2y अपॉन dx स्क्वेअर ॲट येथे लिहिणार ॲट थिटा इक्वल टू π/2 म्हणजे इक्वल टू 6 साइन π/2. साइन π/2 म्हणजे साइन 90 इक्वल टू 6 साइन 90ची व्हॅल्यू 1 इक्वल टू 6. आन्सर 6 मिळेल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. सब क्वेश्चन 4 सोल्यूशन. x इक्वल टू a cos थीटा. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dx अपॉन डी थीटा. बरोबर आहे. इक्वल टू ए हा कॉन्स्टंट आहे. कॉसचे डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा. देअरफॉर dx अपॉन डी थीटा म्हणजे काय? मायनस ए साइन थीटा. आता वायची व्हॅल्यू काय आहे? बी साइन थीटा. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा. देअरफॉर dy बाय डी थीटा. हा बी कॉन्स्टंट आहे. साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस याप्रमाणे. आपल्याला काय पाहिजे? dy बाय dx. नाऊ नंतर d2y बाय dx. आधी आपण dy बाय dx फाइंड आउट करू. dy बाय dx. dy म्हणजे dy बाय डी थीटा ही व्हॅल्यू पुट करणार आणि dx म्हणजे ही व्हॅल्यू पुट करणार dx बाय डी थीटा. आता व्हॅल्यू पुट करू आपण. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू ही व्हॅल्यू आहे बी कॉस थीटा आणि ही व्हॅल्यू आहे मायनस ए साइन थीटा. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हे मायनस बी अपॉन ए असं लिहू शकतो आपण. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट होईल. कॉट थीटा.
dy बाय dx आपल्याला काय पाहिजे d2y बाय dx स्क्वेअर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे हे d2y अपॉन dx स्क्वेअर होईल इक्वल टू या साईडला पण विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे ddx ऑफ मायनस बी अपॉन ए कॉट थीटा येथे थीटा आहे येथे dx आहे म्हणजे आपण येथे डी थीटा कारण इथे थीटा आहे हा मायनस बी अपॉन ए कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल म्हणजे इथे कॉट थीटा इंटू डी थीटा अपॉन डी एक्स बरोबर आहे डी एक्स आहे आपण डी थीटा लिहिलेलं आहे तर हे डिफरन्शिएटिंग करता येईल आपल्याला पण ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला हे मायनस बी अपॉन ए ॲज इट इज कारण कॉन्स्टंट आहे कॉट थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह मिळेल मायनस कोसेक स्क्वेअर थीटा बरोबर आहे आणि याला आपण असं लिहू डी एक्स अपॉन डी थीटा कारण ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे बी अपॉन ए मल्टिप्लिकेशन आहे मायनस मायनस प्लस बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थीटा इंटू ही व्हॅल्यू आहे डी एक्स अपॉन मायनस ए साइन थीटा सपोज 1 नंबर 1 अपॉन मायनस ए साइन थीटा मायनस ए साइन थीटा इक्वल टू हे बी हे मायनस साइन ए इंटू ए स्क्वेअर होईल म्हणजे बी अपॉन ए स्क्वेअर हे कोसेक स्क्वेअर थीटा इंटू इथे 1 अपॉन साइन होईल 1 अपॉन साइन म्हणजे काय कोसेक थीटा बरोबर आहे पुढे सॉल्व करू ही व्हॅल्यू कशाची आहे d2y अपॉन dx स्क्वेअर व्हॅल्यू आहे मायनस बी अपॉन ए स्क्वेअर मायनस बी अपॉन ए स्क्वेअर कोसेक स्क्वेअर आणि कोसेक मल्टिप्लिकेशन कोसेक क्यूब होईल कोसेक क्यूब थीटा बरोबर आहे ही आली डेरिव्हेटिव्ह आपली सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह परंतु आपल्याला काय पाहिजे ही व्हॅल्यू आहे d2y अपॉन dx स्क्वेअर बरोबर आहे परंतु आपल्याला ॲट थीटा इक्वल टू पाय बाय 4 पाहिजे देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर इथे लिहिणार ॲट थीटा इक्वल टू पाय बाय 4 इक्वल टू म्हणजे मायनस बी अपॉन ए स्क्वेअर जेथे थीटा आहे तेथे पाय बाय 4 पुट करू आपण म्हणजे कोसेक क्यूब पाय बाय 4 हे मायनस बी अपॉन ए स्क्वेअर ॲज इट इज कोसेक पाय बाय 4 म्हणजे कोसेक 45 व्हॅल्यू आहे √2 बरोबर आहे √2 व्हॅल्यू कोसेक पाय बाय 4 परंतु क्यूब आहे म्हणजे क्यूब करणार आपण म्हणजे मायनस बी अपॉन ए स्क्वेअर हे √2 इंटू √2 असं लिहिता येईल आपल्याला √2 इंटू √2 म्हणजे ही व्हॅल्यू किती होईल स्क्वेअर रूटमध्ये 4 म्हणजे 2 होईल बरोबर आहे हे मायनस बी अपॉन ए स्क्वेअर हे √4 होतील त्याचं स्क्वेअर रूट 2 होईल बरोबर आहे म्हणजे √2 इंटू √2 त्याची व्हॅल्यू आपल्याला फक्त 2 मिळेल आणि हे √2 असं लिहू शकतो मायनस 2√2 हा बी आणि अपॉन ए स्क्वेअर समजलं मित्रांनो धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद